स्ट्रक्चरल ऑडिट शिवाय मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यामधील पुतळ्याचे अनावरण करू नये, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे। 20 पेक्षा अधिक महामानवांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। मालवणमधील पुतळा कोसळल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। आज बुलढाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणेकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे। हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये। तर काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया आपण बघितली। स्ट्रक्चरल ऑडिट शिवाय मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यामधील पुतळ्यांचं अनावरण करू नये अशी मागणी त्यांनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून केलेली आहे। काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्याकडनं ही मागणी केलेली आहे। 20 पेक्षा अधिक पुतळ्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलढाण्यामध्ये अनावरण होणार आहे, पण त्यापूर्वी अशा स्वरूपाची मागणी ही काँग्रेसकडनं करण्यात आली आहे। अर्थातच या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती मालवणमध्ये घडलेल्या घटनेची आणि त्या पार्श्वभूमीवरती आता स्ट्रक्चरल ऑडिट शिवाय मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यामधील पुतळ्यांचं अनावरण करू नये अशी मागणी काँग्रेसने केली आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। बुलढाण्यातले प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्याला अधिक माहिती देतात। संदीप, गुरु, खरं तर बुलढाणा शहरामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास 23 महापुरुष, महान स्त्रिया आणि संतांचे स्मारक आणि त्यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत आणि या पुतळ्यांचं या महिन्याच्या 20 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे मालवणच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काँग्रेसकडून आता एक भूमिका घेण्यात आलेली आहे आणि प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या सर्व पुतळ्यांचं, स्मारकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि त्यानंतरच या ठिकाणी पुतळ्याच्या अनावरणासाठी यावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी मागणी जी आहे आता जयश्री शेळके यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर, त्यामुळे आता या मागणीची कशी दखल सरकारकडनं घेतली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।